नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज आपण क्वांटम मेकॅनिक्समधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. दॅट इज स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन अँड स्क्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट इक्वेशन ऑल्सो. सो स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन काय आहे याच्या अगोदर थोडंसं आपण याच्याविषयी जाऊन घेऊया. In 1926, Austrian physicist Schrödinger gives a fundamental equation for matter waves. आता मॅटर वेव्हज काय असतात आपण या मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. ओके, सो 1926 मध्ये स्क्रॉडिंजर नावाच्या सायंटिस्टने आपल्याला मॅटर वेव्हज विषयी हे इक्वेशन दिलं होतं. तर इथे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मॅटर वेव्हज काय असतात. तर ज्या प्रकारे लाईटला ड्युअल नेचर असतं, म्हणजे लाईट पार्टिकलच्या फॉर्ममध्ये सुद्धा असते आणि वेव्हच्या फॉर्ममध्ये सुद्धा ट्रॅव्हल करते. त्याच प्रकारे आपल्याला माहिती आहे की डी ब्रॉग्लीने एक हायपोथेसिस दिला होता की मॅटर सुद्धा ड्युअल नेचर कॅरी करतं. म्हणजे मॅटर मॅटर म्हणजे अशी कोणती गोष्ट ज्याला आपण बघू शकतो किंवा जी स्पेस ऑक्युपाय करते, बरोबर की नाही. सो जेव्हा ही स्टेडी स्टेटला असेल तेव्हा ती पार्टिकलच्या फॉर्ममध्ये बिहेव करेल, आणि जेव्हा ही मोशनमध्ये असेल तेव्हा ही वेव्हच्या फॉर्ममध्ये वेव्ह सारखी बिहेव करेल. म्हणजे मॅटरला सुद्धा काय असतील, ड्युअल नेचर असेल. सो ही जी वेव्ह असेल, या वेव्ह विषयी स्टडी करण्यासाठी स्क्रॉडिंजरने आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. ओके, दॅट इज स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडेंट इक्वेशन असं त्याला आपण म्हणतो. धिस इक्वेशन डील्स विथ द मॅटर वेव्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, और याला आपण डी ब्रॉग्ली वेव्ह सुद्धा म्हणतो. आणि या वेव्हची वेव्हलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी अशी असते, वेअर एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट अँड पी इज द मोमेंटम, दॅट इज मास इंटू वेलॉसिटी. ओके, हे सगळं काही आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलंच आहे. त्यानंतर हे वेव्ह फंक्शन आपण या साय या लेटरने डिनोट करतो, आणि हे वेव्ह फंक्शन काय दाखवतं, ते मॅटर वेव्हज दाखवत असतात. वेव्ह फंक्शन दॅट रिप्रेझेंट द मॅटर वेव्हज. ओके, आणि वेव्ह फंक्शन काय असतं, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय असतं, हे सुद्धा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन बघणार आहोत. सो मित्रांनो, स्क्रॉडिंजर हे क्वांटम वर्ल्ड मधलं खूप महत्वाचं इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की फिजिक्सच्या दोन आपण ब्रॉडली कॅटेगरीज करू शकतो, एक क्लासिकल फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स. तर क्लासिकल फिजिक्स मध्ये आपण मॅक्रो पार्टिकलचा स्टडी करत असतो, MACRO. मॅक्रो पार्टिकल्स म्हणजे जसं की कार असेल, मोशन्स असतील, एखादी मोठी गोष्ट. आणि क्वांटम मध्ये आपण मायक्रो पार्टिकलचा स्टडी करत असतो, लाईक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन या लेवलला जाऊन आपण स्टडी करत असतो. मग जिथे क्लासिकल फिजिक्सचे रूल्स अप्लाय होत नाहीत, ओके, तिथे आपल्याला क्वांटम फिजिक्सचे रूल्स अप्लाय करावे लागतात. सो क्वांटम फिजिक्सने वेव्हजला जर स्टडी करायचं म्हटलं तर आपल्याकडे क्लासिकलचं एक इक्वेशन आहे, दॅट इज इक्वेशन फॉर पार्टिकल मुव्हिंग फ्रीली इन द एक्स डायरेक्शन. सो हे आपल्याकडे क्लासिकलचं एक इक्वेशन आहे क्लासिकल फिजिक्सचं, दॅट इज साय इज इक्वल टू ए इंटू ई टू द पॉवर मायनस आय omega t minus kx, where I is the imaginary number, omega is the angular velocity and k is the angular number. ओके, सो हे कॉन्स्टंट आपल्याकडे आहेत. हे इक्वेशन क्लासिकलचं एक इक्वेशन स्क्रॉडिंजरने घेतलं, आणि याच्यामध्ये ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. तर ओमेगाला आपण काय लिहू शकतो, 2 पाय न्यू. ओके, वेअर न्यू इज द फ्रिक्वेन्सी. आता हे कसं घेतलेलं आहे आपण, आपल्याला माहिती आहे की प्लँकचं एक आपल्याकडे एनर्जी इक्वेशन आहे, दॅट इज ई इज इक्वल टू एच इंटू न्यू. सो आपण एचला जर इकडे नेलं तर न्यूला काय लिहू शकतो, ई बाय एच. म्हणून आपण इथं काय केलंय की 2 पाय न्यूच्या जागी काय लिहिलंय, ई बाय एच. त्याच प्रकारे केला सुद्धा काय लिहू शकतो आपण, 2 पाय बाय लॅमडा. आता लॅमडा म्हणजे वेव्हलेंथ, जी डी ब्रॉग्लीची वेव्हलेंथ. इथं आपल्याकडे फॉर्म्युला बघा, लॅमडा मीन्स एच बाय पी, बरोबर. सो इथं आपण काय केलं की एच बाय टू ठेवलं, लॅमडा डिनॉमिनेटरला आहे म्हणून हे उलट झालेलं आहे, पी बाय एच. सो अशा प्रकारे ओमेगा आणि के ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मायक्रो पार्टिकलसाठी आपण फाइंड आउट केली काय असेल ते, किंवा ते आपण त्याला सबस्टिट्यूट करणार आहोत किंवा पुट करणार आहोत त्या इक्वेशन मध्ये. नाउ पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ के अँड ओमेगा इन द इक्वेशन नंबर 1. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया. ह्याच्यामध्ये ओमेगा आणि के ची व्हॅल्यू पुट करायची. सो ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, 2 पाय ई बाय एच, आणि के ची व्हॅल्यू काय आहे, 2 पाय पी बाय एच इंटू एक्स. ओके, आता आपण याच्यातून काय याला सिम्प्लिफाय कसं करणार, 2 पाय बाय एच आपण दोन्ही टर्म मधून कॉमन घेऊ शकतो. सो ते आपण आउटसाइडला कॉमन घेतलं, 2 पाय बाय एच. सो काय झालं ते इक्वेशन, ए इंटू ई टू द पॉवर मायनस आय 2 पाय बाय एच. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील, फक्त कॅपिटल ई इंटू टी, आणि इकडे पी इंटू एक्स.
तर तेवढंच ब्रॅकेटमध्ये उरलं, बाकी सगळं आपण कॉमन घेतलं. आता हे 2π/h आपण सिम्प्लिसिटीसाठी लिहायला आपल्याला सिम्प्लिफाय व्हावं म्हणून आपण काय घेतो, याला h क्रॉसने डिनोट करतो. दॅट इज h क्रॉस इज नथिंग बट द h/2π. सो आता h क्रॉस इज इक्वल टू h/2π. आता इथे उलट आहे, 2π/h म्हणून h क्रॉस कुठे आलेलं आहे, नेक्स्ट लाईन मध्ये डिनॉमिनेटरला आलेलं बघा, a इंटू e टू द पॉवर मायनस आय अपॉन h क्रॉस et मायनस px जशाला तसं. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. हे खूप महत्वाचं इक्वेशन आहे. आता या इक्वेशनला काय करतो मित्रांनो, आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x, आणि 2 वेळा डिफरन्शिएट करतो. 2 टाइम्स वी आर पार्शियली डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. नाऊ आता तुम्हाला माहितीच आहे की पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन करताना आपण काय करतो, त्या सायला काय करतो, डो साय बाय डो एक्स लिहितो, इज इक्वल टू, आता ई टू द पॉवर ए एक्स डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती काय असतो, ए इंटू ई टू द पॉवर ए एक्स, बरोबर. म्हणजे एक्सचा जो काही कोइफिशियंट असेल तो आपण समोर लिहितो, आणि बाकी ईची जी एक्सपोनेन्शियल टर्म आहे ती ऍज इट इज लिहित असतो. त्याच प्रकारे आपण इथं तोच डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरून त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आता येतं कॉन्स्टंट आहे तो आपण ऍज इट इज लिहिला, बरोबर. ई टू द पॉवर मायनस एच आय अपॉन एच क्रॉस ई टी मायनस ए एक्स हे ऍज इट इज आपण लिहून घेतलं. एक्सपोनेन्शियल फंक्शन जे इथे आपण जसं ऍज इट इज लिहितो, तसंच आपण हे जे एक्सपोनेन्शियल फंक्शन दिसते मित्रांनो, ते ऍज इट इज इथे लिहून घेतलेलं आहे बघा. ओके. आणि आता आपण काय करणार आहोत की एक्सचा फक्त कोइफिशियंट लिहिणार आहोत त्याच्यासमोर. जसं इथं ई टू द पॉवर ए एक्स होता, ए कोइफिशियंट आपण त्याच्या समोर लिहितो, तसा एक्सचा कोइफिशियंट काय, पी, आणि हे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल, दॅट इज मायनस आय बाय एच क्रॉस इंटू पी. सो बघा, मायनस आय बाय एच क्रॉस इंटू पी हा कोइफिशियंट आपण त्याला आपण ए म्हणूया थोड्याशा वेळासाठी. सो हा आपण समोर लिहिला, हा झाला त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. त्याच प्रकारे आपण त्याला आणखीन एक वेळा जर अगेन डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय होईल, डो फाय बाय डो एक्स काय होईल, डो टू फाय बाय डो एक्स स्क्वेअर. ए जशाला तसं अगेन हे परत एक्सचा कोइफिशियंट बाहेर येईल, म्हणजे मायनस आय बाय एच क्रॉस इंटू पी इंटू 2 टाइम्स सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर परत एकदा तो बाहेर येईल, मायनस आय बाय एच क्रॉस इंटू पी. आणि हे जे काय असेल फंक्शन ते ऍज इट इज आपण लिहिणार आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. ओके. आता आपण काय करणार, याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. मायनस मायनस गेट मल्टिप्लाय केलं तर प्लस होईल, आय इंटू आय आय स्क्वेअर, पी इंटू पी पी स्क्वेअर, एच क्रॉस इंटू एच क्रॉस स्क्वेअर, ए जशाला तसं. ओके. ई इंटू ई रेस टू पॉवर मायनस आय बाय एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स हे सुद्धा जशाला तसं. आता आपलं जे फंक्शन होतं मित्रांनो साय, हे जे सुरुवातीचं फंक्शन दिसते तुम्हाला हे, ओके, ज्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे, हे वालं फंक्शन, तेच आपल्याला इथं परत मिळालं बघा. साय इज इक्वल टू काय आहे आपलं, ए इंटू ई टू द पॉवर, हे व्यवस्थित बघा, ए इंटू ई टू द पॉवर मायनस आय अपॉन एच क्रॉस इन ब्रॅकेट ई टी मायनस पी एक्स. तेच फंक्शन आपल्याला इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍज इट इज बघायला भेटतं, दॅट इज ए इंटू ई टू द पॉवर मायनस आय बाय एच क्रॉस इन ब्रॅकेट ई टी मायनस पी एक्स. त्याला आपण काय घेऊया, याला सायने डिनोट करूया. सो याला आपण लिहितो साय, या फंक्शनला आपण साय म्हणतो. सो आता काय राहिलं फक्त आय स्क्वेअर. आय मी तुम्हाला सांगितलं की इमॅजिनरी नंबर असतो, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू, आयची व्हॅल्यू काय असते, अंडर रूट -1, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. इट इज इमॅजिनरी नंबर, म्हणून इथं मायनस आलेलं आहे बघा. आय स्क्वेअरच्या ऐवजी काय आलं इथं, मायनस. पी स्क्वेअर जशाला तसं, एच क्रॉस स्क्वेअर जशाला तसं. सो आता आपण काय करतोय की आपल्याला फक्त सायची पी स्क्वेअर सायची व्हॅल्यू पाहिजे. सो पी स्क्वेअर जशाला तसं, साय जशाला तसं. आपल्याला या राईट हँड साईडला काय नको, एच क्रॉस स्क्वेअर नको, तर ते आपण इकडं लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतोय, म्हणजे मायनस एच क्रॉस स्क्वेअर इंटू डो टू फाय बाय डो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर इंटू साय. आणि अशा प्रकारे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 3. आता हे टाइम डिपेंडेंट इक्वेशन असल्यामुळे आपण काय करणार, त्या इक्वेशनला परत टीने सुद्धा एकदा डिफरन्शिएट करणार. नाउ डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 2 म्हणजे साय वाले इक्वेशन, दॅट इज ए इंटू ई टू द पॉवर मायनस आय बाय एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स. हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करणार कशाने, टीने. सो डो साय बाय, हे जे आहे सायचं काय तयार होईल, डो साय बाय डो टी, कारण आता आपण कशाने डिफरन्शिएट करतोय, विथ रिस्पेक्ट टू टी ने, म्हणून डिनॉमिनेटरला टी आले. सो परत आता काय होईल, मायनस आय बाय एच क्रॉस जशाला तसं. ओके. हा ई एक्सपोनेन्शियलचा कोइफिशियंट, ए कोइफिशियंट जशाला तसा, ई टी म्हणजे इथे काय राहील, फक्त ई. ओके. टी ने डिफरन्शिएट करतोय म्हणजे टीचा कोइफिशियंट बघायचा, टीचा कोइफिशियंट काय इथे, ई. सो ई समोर आले, आणि
उरलेलं फंक्शन जशाला तसं येईल आय बाय एच क्रॉस ई टी मायनस के एक्स. ओके, इथे जशाला तसं आलेलं आहे आणि आपण ह्याला परत काय लिहू शकतो, सायने डिनोट करू शकतो. म्हणून आपण काय लिहिलं याला ई इंटू साय मायनस आय बाय एच क्रॉस. आता हे टी सोबत आपण डिफरन्शिएट घेतल्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळालं. आता आपण काय करणार, आपल्याला फक्त ई सायची व्हॅल्यू पाहिजे, तर आपण हे राईट हँड साईडला शिफ्ट करणार. मायनस आय अपॉन एच क्रॉस हे कुठे शिफ्ट करणार, सॉरी लेफ्ट हँड साईडला एल एच एस. सो डो ई साय इज इक्वल टू मायनस, आता एच क्रॉस डिनॉमिनेटरला इकडे आलं कसं होईल, न्यूमरेटरमध्ये जाईल. आय कशामध्ये जाईल, डिनॉमिनेटरमध्ये, दॅट इज डो साय बाय डो टी. आता मायनस वन अपॉन आयला आपण काय लिहू शकतो, आय लिहू शकतो. बरोबर. कोणाला जर माहिती नसेल कसं लिहितात, तर आपण काय केलं मित्रांनो, सिम्पली याला मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं आयने. ओके, म्हणजे काय होईल, मायनस आय. ओके, आणि आय इंटू आय काय होईल, आय स्क्वेअर. परत आय स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो, -1. सो डिनॉमिनेटरला -1 लिहिलं, मायनस मायनस गेट कॅन्सल, म्हणजे आपण याला काय लिहू शकतो, आय लिहू शकतो. सो बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलंय, -1 बाय आय ला आपण काय लिहू शकतो, आय एच क्रॉस डो साय बाय डो टी ई साय जशाला तसं. ओके, आता हे सगळे डिफरन्शिएट करून गेल्यानंतर आपण इथं फॉर्म्युला लिहिणार. आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच असेल, दॅट इज हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि पोटेन्शियल एनर्जीचा व्ही ॲट पोझिशन एक्स अँड टाइम टी. सो आता हे हाफ एम व्ही स्क्वेअरला थोडंसं आपण मॉडिफाय करणार आहोत, त्याला मुवमेंटच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे, लाईक हाफ एम व्ही स्क्वेअर. आता याला काय करणार आपण, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय एम. सो काय होईल, एम इंटू एम स्क्वेअर तयार होईल. बरोबर. तो एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर म्हणजे याला आपण पी, कारण आपल्याला पी म्हणजे माहिती आहे मुवमेंट एम व्ही. सो पी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर. म्हणून आपण या हाफ एम व्ही स्क्वेअरला कसं लिहिलंय, पी स्क्वेअर अपॉन 2m. बरोबर, 1/2m इंटू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर. सो एम स्क्वेअर व्ही स्क्वेअरला काय लिहिले त्यांनी, पी स्क्वेअर, म्हणजे पी स्क्वेअर अपॉन 2m असं आपण त्याला लिहू शकतो. कशाला, हाफ एम व्ही स्क्वेअरला. ओके, प्लस व्ही एक्स जशाला तसं. आणि या सगळ्या इक्वेशनला आपण कशाने मल्टिप्लाय केलंय, सायने. ओके, दोन्ही साईडला मल्टिप्लाय केले, लेफ्ट हँड साईडला सुद्धा आणि राईट हँड साईडला सुद्धा. सो आता आपल्याकडे पी स्क्वेअर सायची व्हॅल्यू आहे बघा, आणि ई सायची सुद्धा व्हॅल्यू आहे. ई सायची व्हॅल्यू आहे बघा आत्ताच आपण काढलेली, ती आपण ॲज इट इज टू आय इंटू एच क्रॉस डो साय बाय डो टी. आणि पी स्क्वेअर सायची व्हॅल्यू आपण वरती काढलेली बघा, ही इथे इक्वेशन नंबर 3 मध्ये, मायनस एच क्रॉस स्क्वेअर डो टू साय बाय डो एक्स स्क्वेअर. तर ती सुद्धा आपण त्या इक्वेशन मध्ये ॲज इट इज ठेवणार इथे. हे बघा इथं ठेवली, पी स्क्वेअर अपॉन 2m ची पी स्क्वेअर सायची व्हॅल्यू मायनस एच क्रॉस डो टू साय बाय डो एक्स स्क्वेअर, 2m जशाला तसं, प्लस व्ही ॲट एक्स अँड टी. सो दिस इज द इक्वेशन फॉर वन डायमेन्शनल स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन, STD. सो अशा प्रकारे हे टाइम डिपेंडंट इक्वेशन होतं. होप्सो तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट त्याच्या आहे की स्क्रॉडिंजर टाइम इंडिपेंडेंट इक्वेशन. हे इक्वेशन अगदी सोपं आहे मित्रांनो, सेम त्याच वेने जायचं की टोटल एनर्जी या स्टेप पर्यंत सेम करायचं. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीला आपण पी स्क्वेअर बाय 2m लिहू शकतो, मी तुम्हाला आता सांगितलं. पोटेन्शियल एनर्जीला व्ही ॲट एक्स. आता याला काय करायचं, मल्टिप्लाय बाय साय फंक्शन ॲट बोथ ॲट होल इक्वेशन, या पूर्ण इक्वेशनला सायने मल्टिप्लाय करायचं. सायने मल्टिप्लाय केल्यानंतर ई इंटू साय पी स्क्वेअर बाय 2m इंटू साय व्ही एक्स इंटू साय. आता आपल्याला काय करायचंय की आपण जे 2 टाइम्स हे केलं होतं, काय डिफरन्शिएट घेतला होता. ओके, म्हणजे पी स्क्वेअर सायची जी व्हॅल्यू काढली होती ना आपण, ती फक्त इथं ठेवून द्यायची, आणि व्ही एक्स इंटू साय आहे हे कुठे घेऊन जायचं, राईट हँड साईडला. हे प्लस असलं तर काय होईल, मायनस. ओके, डायरेक्ट आपण सोल्युशन कडू बघा, ई इंटू साय मायनस व्ही इंटू साय तिकडे आलं. आणि आपल्याला पी स्क्वेअर सायची व्हॅल्यू माहितच होती, एस क्रॉस स्क्वेअर डो टू साय बाय डो एक्स स्क्वेअर अपॉन 2m. सो ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायची. बाकीच्या स्टेप तुम्ही स्किप केल्या तरी चालतं, म्हणजे एकत्रच हे स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट आणि इंडिपेंडंट इक्वेशन लिहू शकता. आय होप हा व्हिडिओ बघून तुम्हाला स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन आणि इंडिपेंडंट इक्वेशन समजून घ्यायला मदत झाली असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड.